Hello student, welcome back in another biology video tutorial. We are learning reproduction in lower and higher plant. आपण reproduction in lower and higher plant हा टॉपिक 12वी सायन्स मधला शिकत आहोत. या टॉपिक मधील जो तिसरा पॉइंट आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस. The microsporogenesis, this point will be explained in this video lecture. ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस बद्दल माहिती घेणार आहोत. The word micro, it means the male gamete or male. मायक्रो हा जो शब्द आहे हा मेलशी रिलेटेड आहे आणि स्पोरो मीन्स द गॅमेट और द स्पोर फॉर्मेशन अँड जेनेसिस मीन्स तयार होणे. मायक्रोस्पोर जेनेसिस म्हणजे मेल गॅमेट तयार होण्याची ही जी क्रिया आहे या क्रियेला मायक्रोस्पोरोजेनेसिस असा शब्द वापरला जातो. So let's see what is microsporogenesis. In flower, we know that in case of androecium, androecium is made up of these type of stamens. हे स्टॅमेन्सने अँड्रोशियम बनलेले असतात आणि स्टॅमेन्सचे पार्ट कोणते तर हा आहे फिलामेंट, इथे त्याची अटॅचमेंट असते आणि कनेक्टिव्ह असतात. आणि हा जो आहे गोल आपल्याला दिसतोय हा जो आहे हा अँथर आहे. आणि हे अँथर हे बाय लोब्ड असतात. इथे डायग्रॅमॅटिकली एक्सप्लेन केलेलं आहे. अँथर हे बाय लोब्ज असतात. प्रत्येक लोबमध्ये दोन दोन मायक्रोस्पोरॅन्जियम प्रेझेंट आहेत या पद्धतीच्या. आणि ह्या मायक्रोस्पोरॅन्जियममध्ये हे पोलन ग्रेन्स तयार होतात. ठीक आहे. मग हा जो मायक्रोस्पोरॅन्जियम आहे, मायक्रोस्पोरॅन्जियमच्या आतमध्ये जो एकदम सुरुवातीला इममॅच्युअर स्टेजमध्ये जे काही सेल्स असतात त्याला मायक्रोस्पोर मदर सेल MMC मायक्रोस्पोर मदर सेल असं म्हटलं जातं. मग ह्या मायक्रोस्पोर मदर सेलमध्ये काय घडतं आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. मायक्रोस्पोरोजेनेसिस. Each microspore mother cell divides meiotically to form tetrad of a haploid microspore that are pollens. आता हा जो मायक्रोस्पोर मदर सेल आहे की जो ऑलरेडी डिप्लॉयड असतो यामध्ये काय होतं तर मिओसिस घडतं. मिओसिस फर्स्टमध्ये एका सेलचे 2 सेल होतात हे आपल्याला माहिती आहे. अँड मिओसिस सेकंडमध्ये टोटल 4 सेल्स इथे तयार केले जातील आणि 4ही सेल हे काय असतील हॅप्लॉइड असतील. ऑल दीज सेल्स आर हॅप्लॉइड. आता हा जो एक सेल आहे हा एक सेल नंतर मायक्रोस्पोर म्हणून ॲक्ट होतो आणि ह्या एका मायक्रोस्पोरपासून पोलन ग्रेन तयार केला जातो. शेवटी जो तयार झालेला मटेरियल आहे किंवा लास्ट फॉर्म ऑफ दिस मायक्रोस्पोर दॅट इज पोलन ग्रेन. ठीक आहे. मग इथे काय घडतं मिओटिक डिव्हिजन घडतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मिओटिक डिव्हिजन, मिओटिकली डिवाइड, इट गेट मिओटिकली डिवाइड. ज्या ज्या वेळेला गॅमेट फॉर्मेशन होत असतं त्या त्या वेळेला मिओटिक डिव्हिजन होतं हे आपल्याला माहिती आहे. कारण की गॅमेट हे हॅप्लॉइड असतात आणि हॅप्लॉइड सेल जर तयार करायचं असेल तर मिओटिक डिव्हिजन करावी लागते. नेक्स्ट आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. हा जो मायक्रोस्पोर जो तयार झालेला आहे मिओटिक डिव्हिजन नंतर या मायक्रोस्पोरमध्ये काय काय असतं. ए टिपिकल पोलन ग्रेन इज नॉन मोटाईल. हा नॉन मोटाईल आहे. दुसऱ्या कोणत्या तरी एजन्सी जर मिळाल्या तरच हा लोकोमोट होऊ शकतो किंवा काही कोणते तरी एक्सटर्नल फॅक्टर असतील तरच हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त हा स्वतःहून मोटाईल नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर इट इज अ हॅप्लॉइड. हा हॅप्लॉइड आहे कारण की हा मिओटिक डिव्हिजनचा प्रोडक्ट आहे. देन युनिसेल्युलर. हा युनिसेल्युलर आहे विथ सिंगल न्यूक्लियस आणि ज्यामध्ये सिंगल न्यूक्लियस आहे. हा ॲक्च्युली दिस इज नॉट ए फुल्ली मॅच्युअर्ड पोलन ग्रेन. हा फुल्ली मॅच्युअर्ड पोलन ग्रेन नाही आहे. हा प्रिमिटिव्ह पोलन ग्रेन आहे की ज्यामध्ये सिंगल न्यूक्लियस असतो. आता हे सिंगल न्यूक्लियस का म्हटलेलं आहे याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल. कारण की जो फुल्ली मॅच्युअर पोलन ग्रेन असतो त्यामध्ये आपल्याला 2 सेल्स दिसून येतात. ते कोणते हे पुढे आपण बघणार आहोत. सुरुवातीला आधी याचं स्ट्रक्चर बघूया. दिस न्यूक्लियस इट इज सराउंडेड बाय 2 लेअर वॉल कॉल्ड ॲज स्पोरोडम. आणि हा जो आहे याचं सायटोप्लाझम आहे, हा न्यूक्लियस आहे, व्हॅक्युल आहे आणि याच्यावरती ही जी ब्लॅक लाईन आहे ही आतमधला एक लेअर आहे आणि बाहेर जी रेड लाईन आहे ही कोणती आहे
बाहेरची लेअर आहे. मग ह्या दोन्ही लेअर ज्या आहेत ह्या दोघांना मिळून एकच नाव आहे स्पोरोडर्म. स्पोर मीन्स द गॅमेट अँड द डर्मा मीन्स स्किन. याचे जे स्किन आहेत हे डबल आहेत. द आउटर इज कॉल्ड ॲज एक्झाईन अँड इनर इज कॉल्ड ॲज एंटाईन. So these are about the sporoderm. Let's see what are the sporoderm. The first point, that is exine. The exine is outer thick layer and made up of complex non-biodegradable substances called as sporopollenin. बायोडिग्रेडेबल नसलेल्या स्पोरोपोलेनिन या मटेरियलपासून बनलेला हा आउटरमोस्ट लेअर आहे. आउटरमोस्ट लेअर या ठिकाणी आपण बघू शकतो, हे जे काही इररेग्युलर शेपमध्ये जे आपल्याला दिसतात, हा जो बाहेरचा भाग आहे आउटरमोस्ट लेअर आहे. दिस इज द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक फिगर ऑफ द पोलन ग्रेन. ही पोलन ग्रेनची इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधली फिगर आहे. यावरती जे काही ऑर्नामेंटेशन दिसतं आपल्याला, हे सगळं ऑर्नामेंटेशन जे आहे हे ह्या एक्सटर्नल फॅक्टरपासून बनलेलं आहे, स्पोरोपोलेनिन. अँड दिस इज नॉन बायोडिग्रेडेबल. हा बायोडिग्रेडेबल नाही. हे सगळे फॅक्टर्स तसेच टिकून राहतात. नेक्स्ट आपण पुढे बघूया. इट मे बी स्मूथ ऑर स्क्लप्चर्ड पॅटर्न. हा स्मूथ असू शकतो किंवा काहींच्या बाबतीत हा स्क्लप्चर्ड पॅटर्नमध्ये सुद्धा आढळतो. इट इज रेजिस्टन्स टू केमिकल्स. हे वेगवेगळ्या केमिकल्सला रेजिस्टसुद्धा करतात. आतमधला जो कंटेंट आहे ह्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हा लेअर आहे. ॲट सम प्लेस एक्झाईन इज व्हेरी थिन, शोईंग ए थिन एरिया नोन ॲज जर्म पोर. हा जो एक्झाईन आहे, हा एक्झाईन काही ठिकाणी इथे आपण बघू शकतो की हा थिन आहे, आणि हा जो थिन एरिया आहे तो एक प्रकारचा पोर तयार करतो, आणि त्याला आपण काय म्हणायचं, जर्म पोर. जे छिद्र तयार करतं त्याला जर्म पोर असं म्हटलं जातं. दीज आर मेंट फॉर द ग्रोथ ऑफ इमर्जिंग पोलन ट्यूब ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. हा कशासाठी तयार झालेला असतो, तर ज्या वेळेला पोलन ग्रेन हा जर्मिनेट होतो, म्हणजे आतमधला हा जो काही सायटोप्लाझम आहे हा जो बाहेर येतो तो ह्या जर्म पोरमधून बाहेर येतो आणि एक पोलन ट्यूब तयार करतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज पोलन जर्मिनेशन. मग ह्या पोलन जर्मिनेशनसाठी हा जो जर्म पोर आहे हा महत्त्वाचा आहे. त्याच्यामधून ही पोलन ट्यूब बाहेर येत असते. एंटाईन. एंटाईनमध्ये काय असतं किंवा एंटाईन काय आहे? एंटाईन मीन्स इनर मोस्ट लेअर. द इनर वॉल इज कॉल्ड ॲज एंटाईन. इट कन्सिस्ट ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. हा सेल्युलोज आणि पेक्टिन ह्या मटेरियलपासून बनलेला आहे. इनसाइड द स्पोरोडर्म देअर प्रोटोप्लाझम इज present containing haploid nucleus and cytoplasm. It is responsible for gametophyte. हा जो आहे हा गॅमेटोफाईटसाठी रिस्पॉन्सिबल आहे, कारण यामध्ये असलेला जो कंटेंट आहे तो एंटाईनमध्ये प्रेझेंट असतो. एक्झाईन जी आहे ही मध्ये मध्ये ब्रेक असते, ही एंटायर नसते. त्यामुळे जो मेन कंटेंट जो आहे हा पूर्णच्या पूर्ण एनव्हलप करून घ्यायचं काम ही एंटाईन करते. नेक्स्ट स्लाईड आपण बघूया. पोलन व्हायबिलिटी. पोलन व्हायबिलिटी हा एक काय प्रकार आहे? व्हायबिलिटी मीन्स व्हॉट? देअर लाईफ ऑर एक्झिस्टन्स और लिव्हिंग प्रॉपर्टी. व्हायबल पोलन मीन्स व्हॉट? अ अलाइव पोलन. अँड नॉन व्हायबल पोलन मीन्स व्हॉट? द पोलन ग्रेन विच कॅनॉट ग्रो फर्दर. इट इज कॉल्ड एज नॉन व्हायबल. तर इथे बघा, पोलन व्हायबिलिटी डिपेंड्स अपॉन द एन्व्हायरमेंटल कंडिशन. आणि ही जी व्हायबिलिटी आहे ही एन्व्हायरमेंटच्या वेगवेगळ्या कंडिशन्सवरती अवलंबून असते. टेम्परेचर अँड ह्युमिडिटी अल्सो. यामध्ये एन्व्हायरमेंटल कंडिशन कोणत्या? वेगवेगळे टेम्परेचर, वेगवेगळे ह्युमिडिटी कंडिशन यावरती ह्या पोलनची व्हायबिलिटी डिपेंडंट असते. इथे आता एक डायग्राम दाखवलेली आहे की असे पोलन ग्रेन की जे स्टेन केलेले आहेत TTC या सोल्युशनमध्ये. यामध्ये जे स्टेन असणारे जे पोलन ग्रेन्स आहेत दीज आर व्हायबल. मीन्स व्हॉट? दे कॅन जर्मिनेट, दे आर अलाइव. दीज आर डेड. द पोलन ग्रेन विच आर नॉट स्टेन्ड दॅट आर डेड पोलन ग्रेन. अँड दीज आर सेमी व्हायबल. मीन्स व्हॉट? ते जिवंत आहेत परंतु जास्त काळ त्यांचं आता नाही आहे, तो थोड्या कालावधीसाठीच जिवंत असेल. सेमी व्हायबल. हा जर्मिनेट झाला तर होईल, नाही तर नाही होणार. अशा प्रकारे व्हायबिलिटी ही ह्या पोलन ग्रेनची सुद्धा ठरलेली असते. ही जी व्हायबिलिटी आहे त्यांचा एक टाईम पिरियडसुद्धा असतो.
The viability is 30 minute in rice and wheat प्लांट. राईस आणि व्हीट हे जे काही ग्रास प्लांट आहेत यांच्यामध्ये पोलन ग्रेनची व्हायबिलिटी ही फक्त 30 मिनिटां एवढीच असते. म्हणजे पोलन ग्रेन तयार झाल्यापासून 30 मिनिटाच्या आधी हे कुठेतरी स्टिग्मावरती लँड झाले पाहिजेत आणि ते जर्मिनेट झाले पाहिजेत. जर 30 मिनिटं होऊन गेली तर त्या पोलन ग्रेनचा काहीही उपयोग होत नाही. But in some members of family Solanaceae, Rosaceae, Leguminous, it lasts even for month. काही प्लांटमध्ये अशी कॅपॅसिटी आहे की त्यांची पोलन व्हायबिलिटी काही महिनेसुद्धा टिकून राहू शकते. तर अशा पद्धतीने हा एक पॉईंट आहे व्हायबिलिटीचा पोलनच्या. आफ्टर दॅट द ॲक्च्युअल मायक्रोस्पोरोजेनेसिस. लेट्स सी व्हॉट हॅपन्स इनसाइड द पोलन ग्रेन. पोलन ग्रेनच्या आतमध्ये ॲक्च्युली काय घडतं हे आपण इथे बघूया आणि मेल गॅमेट कसे तयार केले जातात हे या ठिकाणी आपण बघू शकतो. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट हा जो पुढचा पॉईंट आहे तो काय आहे, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. हिअर इन दिस इज ए पोलन ग्रेन ॲट द फर्स्ट स्टेज विच कंटेन ओनली वन न्यूक्लियस, की ज्याच्यामध्ये फक्त एकच न्यूक्लियस आहे. ठीक आहे, आपण पुढे बघूया. Pollen cell undergoes the first mitotic division to produce bigger naked vegetative cell. हा जो एक सेल तयार होतो and small thin walled generative cell. म्हणजे इथे काय होतात, दोन टाईपचे सेल्स तयार होतात मायटॉटिक डिव्हिजनने. ते कोणते, एक मोठा सेल तयार होतो त्याला व्हेजिटेटिव्ह सेल म्हणायचं, दुसरा एक सेल तयार होतो त्याला जनरेटिव्ह सेल म्हणायचं. इथे आपण बघू शकतो हा मोठा सेल आहे आणि हा छोटा सेल आहे. सो दीज आर द व्हेजिटेटिव्ह सेल अँड जनरेटिव्ह सेल. आफ्टर दॅट व्हॉट हॅपन्स, the vegetative cell is rich in food and having the irregular shape nucleus. व्हेजिटेटिव्ह सेल जो आहे हा फूड मटेरियलने रिच असतो, यामध्ये न्यूट्रियंट मटेरियल जास्त असतं आणि त्याचा जो न्यूक्लियस आहे हा इरेग्युलर शेपमध्ये असतो. अँड द जनरेटिव्ह सेल फ्लोट इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. यामध्ये आपण बघू शकतो की ह्या व्हेजिटेटिव्ह सेलचा हा जो सायटोप्लाझम आहे या सायटोप्लाझमच्या आतमध्ये हा जर्मिनेटिव्ह सेल हा नंतर फ्लोट होत राहतो. दिस कंडिशन इज द सेल विदिन अ सेल कंडिशन. ह्या कंडिशनमध्ये काय असतं, अ सेल विदिन अँड अनदर सेल, एक सेल दुसऱ्या सेलच्या आतमध्ये असलेली ही कंडिशन आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. द सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल ओनली अँड गिव्ह राईज टू टू नॉन मोटाईल मेल गॅमेट. आणि सेकंड जी मायटोटिक डिव्हिजन होते त्या सेकंड मायटोटिक डिव्हिजनमध्ये हा जो व्हेजिटेटिव्ह सेल आहे यामध्ये ही सेकंड मायटोटिक डिव्हिजन होत नाही. फक्त कोणामध्ये होते तर जर्मिनेटिव्ह सेलमध्ये होते. ठीक आहे, आणि ह्यानंतर द पोलन ग्रेन्स आर शेड ऑफ, थांबा एक राहिलं, द मायटोटिक सेल डिव्हिजन जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस आयदर इन पोलन ग्रेन ऑर इन द पोलन ट्यूब. ही जी क्रिया आहे जनरेटिव्ह सेलचे मायटॉटिक डिव्हिजन होऊन दोन सेल तयार होण्याची, ही एकतर काही प्लांटच्या बाबतीत फक्त पोलन ग्रेनमध्ये तयार होते आणि काही प्लांटच्या बाबतीत हा पोलन ग्रेन जेव्हा स्टिग्मावरती पडतो त्याची जी पोलन ट्यूब जर्मिनेट होते त्यावेळेला त्या पोलन ट्यूबच्या आतमध्ये हे दोन सेल तयार केले जातात. अँड ॲक्च्युअली दीज टू सेल्स आर रिप्रेझेंटेड ॲज मेल गॅमेट. आणि हे जे दोन सेल आहेत हे मेल गॅमेट म्हणून रिप्रेझेंट केले जातात. सो दिस इज an event of the formation of male gamete inside an angiosperm. एन्जिओस्पर्ममध्ये मेल गॅमेट तयार होण्याची ही हा सगळा इव्हेंट आहे. द पोलन ग्रेन्स आर शेड फ्रॉम द अँथर ॲट धिस टू सेल स्टेज इन द मोस्ट ऑफ द एन्जिओस्पर्म. जास्तीत जास्त एन्जिओस्पर्ममध्ये ही जी स्टेज आहे ही बघायला मिळते. अँड इन सम केस धिस स्टेज इज ऑल्सो सीन. काही प्लांटमध्ये ही स्टेजसुद्धा दिसते आणि मॅक्झिमम जी स्टेज आहे ती एन्जिओस्पर्मच्या या प्रकारामध्ये मोडते. सो दिस इज अबाउट द मेल गॅमेट फॉर्मेशन. इन दिस व्हिडिओ लेक्चर वी हॅव सीन द formation of male gametes by the cell that are microspore mother cell which undergoes to form haploid tetrad. Out of that from that tetrad each cell gets separated and inside that cell
nucleus get divided and form two cell condition. One is generative cell, another is vegetative cell. Out of that, generative cells get divided and forms टू मेल गॅमेट. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मेल गॅमेट तयार होण्याच्या या पोलन ग्रेन्समध्ये घडत असतात. तर आपण या ठिकाणी इथे थांबूया. थँक्यू.